नमस्कार. मुकुटवाडी मंचर येथील 12व्या शतकातली ऐतिहासिक बाराव आहे. तर ती बाराव 12व्या शतकातली असून यादवकालीन आहे. त्या बारेवरती सुंदरसा असा एक शिलालेख आहे आणि शिलालेखाच्या खाली एक गोमुख पण आहे. ही गेली बाराव 800 वर्षापासून तिथं आहे, चांगल्या स्थितीत आहे. ती बाराव तिथं असताना काही लोक तिथं अतिक्रमण करायला लागली होती 12 वर्षापूर्वी 13 वर्षापूर्वी. त्यानंतर साधारण आम्ही 2006-2012 रोजी मुकुटवाडी गावामध्ये ग्रामसभेचा ठराव घेतला होता आणि त्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये आम्ही काही मुद्दे उपस्थित केले होते की सर्वे नंबर 43-3 मध्ये काही लोक तिथं अतिक्रमण करतात. त्यानंतर 2012ला असा ठराव झाला का की ते जे काही अतिक्रमण होतंय तर ते अतिक्रमण तिथं काढावं आणि ते होऊ न द्यावं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीनं त्याचं कुठलंही अतिक्रमण काढलं नाही पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर 2019ला काही मुस्लिम समाजानं तिथं जास्तीचं अतिक्रमण चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काही डॉक्युमेंट खोटे तयार केले. त्यानंतर सर्कलला 3/1/2019ला एक सर्कल अहवाल केला. तो अहवाल सुद्धा खोटा केला. त्यानंतर दुसरा परत सर्कल अहवाल झाला 3/9/2021ला. तो सुद्धा सेम अहवाल खोटा तयार केला आणि त्या अहवालानुसार हजरत पीर बिस्मिल्ला शहारे लय दर्गा सुन्नी जमात कब्रस्तान असं त्यांनी डॉक्युमेंट तयार करून कलेक्टर साहेबांकडे पाठवले. त्यांनी मंत्रालयातून परवानगीसाठी पाठवलं होतं पण परवानगी कुठली भेटली नाही आणि 2016च्या GRचा खोटा उल्लेख करून त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या इथून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी त्याच्यावर वक्फ बोर्डाचं नाव दाखल केलं. त्याच्यानंतर 2024ला त्याची नोंद झाली. 2024ला नोंद झाल्यानंतर आपण कलेक्टर साहेबांना परत तक्रार केली. त्या बारवेचे शिलालेखाचे पुरावे, गोमुखीचे पुरावे आणि तक्रार अर्ज कलेक्टर साहेबांना, तहसीलदारांना, प्रांतांना सर्वांना आपण दाखल केला. त्याच्यानंतर 4/7/25ला आपण लेखी म्हणणं मांडलं आणि हे सगळे पुरावे जोडल्यानंतर कलेक्टर साहेबांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीला आपण सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की सर्वे नंबर 43-3 मध्ये आणि 42 मध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण तर ते काढलं पाहिजे. तर त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचं नाव सुद्धा त्यात कमी झाले पाहिजे. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी खाली प्रांत साहेबांना ऑर्डर केली की तुम्ही पुनर्लेखात घेऊन तर त्याच्यावर तुम्ही आदेश करा. तर गेले 4 महिने प्रांत साहेबांकडे केस चालू होती आणि 2 महिन्यापूर्वीच प्रांत साहेबांनी ती ऑर्डर केली की सदर जागेत अतिक्रमण झालेलं आहे आणि ती जागा शासकीय आहे तर तिच्यावर परत सरकारी नाव यावं असं प्रांत साहेबांनी ऑर्डरमध्ये नमूद केलं. त्याच्यानंतर काल 2 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर कालच या सरकारी जागेवरती सरकारचं नाव दाखल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथून पुढं ज्या काय गोष्टी आहेत संबंधित बारवे संदर्भातील तर त्या गोष्टी आता सरकार झाल्यामुळं सरकार किंवा कलेक्टर साहेब इथून पुढे जो काही निर्णय घेतील ते कलेक्टर साहेब घेतील. मुकुटवाडी मंचर येथील 12व्या शतकातली यादवकालीन बारावे त्या गेले 12-13 वर्षापासून तिथं वादांचे विषय चालू होते. अतिक्रमण होतं. आता आपण गेले 8 महिने त्या संदर्भात आपण कलेक्टर साहेब असतील, माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील, त्यानंतर राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी असतील आणि महेशदादा लांडगे असतील यांच्याकडे आपण पाठपुरावा करत होतो या सगळ्या गोष्टींचा. तर याच्यामध्ये आपण पाठपुरावा करत असताना कलेक्टर साहेबांकडे सगळे आपण पुरावे दिले आणि ते पुरावे दिल्यानंतर एक 2 महिन्यापूर्वी त्या बारावची जे अतिक्रमणाची ऑर्डर झाली, जे वक्फ बोर्डाचं नाव लागलं होतं तर ते वक्फ बोर्डाचं नाव कालच उतार्यावरून कमी होऊन सरकारचं नाव आले. तर यामध्ये आमचे जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं योगदान, मेधाताई कुलकर्णी यांचंही फार मोठं योगदान आहे याच्यामध्ये
आणि महिदादा लांडगे यांचा याच्यामध्ये सक्रिय सहभाग होता. त्यानंतर भजनदलाचे कार्यकर्ते असतील किंवा जलजीवाचे कार्यकर्ते असतील, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियामध्ये काही आमचे वकील मंडळी आहेत, त्यांचं बी याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर मीडिया असेल, मीडियानं सुद्धा याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे किंवा त्यांनी तो मुद्दा चांगला उचलून धरला. जो आपला सांस्कृतिक पुरातन ठेवा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मीडियानं चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या. आणि संबंधित बारावे ही आता सरकारच्या नावावर झालेली आहे. तर आता मी कालच आपले जे सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब यांच्याकडे मी काल पत्र दिलं की ती बारव पुरातत्व विभाग वर्ग व्हावी आणि तिथं ते बारवचं संवर्धन व्हावं, त्या शिलालेखाचं संवर्धन व्हावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये आता मेधा कुलकर्णी म्हटलं की दर्गा हटवणार, तर ते त्याला मुदत दिली होती. प्रांतांनी त्या संदर्भात काही पावलं उचलली पण ते दर्गा हटवणार. हा, त्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी आत्ताच एक 8 दिवसापूर्वी काही मुस्लिम समाजाच्या आणि काही हिंदू समाजाच्या लोकांना कलेक्टर ऑफिसला बोलवलं होतं. तिथं SP साहेब सुद्धा होते. त्याच्यात कलेक्टर साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या की जे आता जे पुरावे आहेत आणि जे पुरावे सिद्ध होते किंवा ती सरकारची जागा आणि ते अतिक्रमण झाले, तर ते आता सरकारची जागा झालेलीच आहे किंवा सरकारची जागा आहे. आता कलेक्टर साहेब जो काही निर्णय घेतील तर ते त्यांच्या आखिरी ते आहे. आता